तुझा बा तन करत होता. आता म्या काय केलं हाय? भीमादा म्या काय नाही सांगितलं. ते तू अक्काशी बोलत होतास ना वा, म्हणून. आता मला समजतंय की हे चुकीच हाय, यासनी थांबवलं पाहिजे. तरी बी ग बस. वय मग तसं करतो, नाही तर घरात तंटा व्हायचा. गावात हे सुरू झालंयच कसं? समज व्यवस्थित होता, मधीच सुरू झाला हाय बघ. काय हाय कुणासनी ठाव नाही. पुरती घाबरली आहेत बघ लोक. मला ठाव हाय काय हाय तिथं. काय हाय? धन आहे धन. हो पण यातून काही विपरीत घडणार नाही ना? अय्या अयो अडाणी माणसासारखं काही बोलू नकोस बघ वैजंता. मग काय करायचं आणि ते तरी सांगा ना तिला. अयो सगळे चांगलेच घडणार, भलेच घडणार. उद्या तू एक काम कर, त्याच वेळेस उद्या बाहेर पड. अय्यो पण तिला तिथे एकटीला जायला खूप भीती वाटते ना अप्पा. अय्यो वैजंता, काहीतरी कमवायचं म्हटलं तर काहीतरी गमवावं लागतं. अय्यो अडचणींवर मात करावी लागते. हो पण कोण आहे तिथे? कोण बोलतय माझ्याशी? काही समजत नाही बघा मला. अय्यो त्याच्याशी काय करायचंय आपल्याला? अय्यो तो आपल्याला काय सांगतो आहे, अय्यो काय देतो आहे, हे महत्वाचे. अय्यो आज आपण आवाज ऐकला नाही आणि उद्या दुसऱ्या कोणी आवाज ऐकला तर अय्यो काय करायचंय आपण? अय्यो हरी हरी. हेनरी, मला तर काही होणार नाही ना? अय्य अय्य काही होणार नाही. महादेवाचा अंगारा लावून जा. अय्यो बघ बघ. एक काम करते, आत जाऊन देवाच्या पाया पडते, म्हणजे बरे वाटेल मला. अय्यो लगेच जा, लगेच जा. महादेवा महालिंगराया. अप्पा अय्यो गुंडप्पा, तुम्हाला तिथून काय मिळणार आहे? आपल्याला काय मिळणार तिथून? गुंडप्पा, आपल्याला तिथून धन मिळणार. धन. कुणाला सांगायचं नाही गुंडप्पा, आपल्याला धन मिळणार ते. पांडुरंगा, तुला कसं ठाव आणि कशावरनं? आता ते विचारू न ग. आणि मी असं म्हणलो मग कुणाला बी सांगू न ग, नाही तर समजा गाव लोटायचं त्या जागेवर. तरीच हक्का तिथं जाती. आय ह्या जीव जायचा कोणाचा तरी. कशाला काय बोलतस? उद्या खरं झालं तर समजा तुझ्यावर यायचं. बर नाही बोलत राहिलं. आय ह्याला कोण सांगत असेल? ते त्या पांडुरंगालाच ठाव. बाळू, तुला अजून काय ठाव आहे ते सांग की. ते धन हाय आणि ते धन फुकाफुकी बाहेर नाही यायचं. बाबा, आपल्याला ह्यात पडायचंच नाही. अन उभी मध्ये पडू नगस, समजलं का? होय. मी गेले होते तिथे मला आवाज ऐकू आला. अक्का, मला बाहेर काढ. मी धन आहे, मला बाहेर काढ.
हेनरी, मी काय म्हणते, अयो वैजंता, तू अजून झोपली नाहीस की काय म्हणतो मी? यो कशाची झोप, तापाने अंग फनफनतय माझं, बसवत पण नाही बघा मला. अयो काय सांगतेस वैजंता? अप्पा अयो गुंडप्पा, तुम्ही जरा वैद्यांना बोलवून आणा ना. अयो वैद्य तरी काय करणार गुंडप्पा? अयो हे वेगळेच आहे काहीतरी. हेनरी, हे आता ध्यानात येते बघा माझ्या. अयो तरीही मी गड्याच्या बायकोला सांगतो, ती काढा आणून देईल, वाटेल बरे. अयो, त्यापेक्षा आपण जे चालवलंय ते थांबवू शकत नाही का म्हणते मी. अयो महादेवा महालिंगराया, अयो म्हणजे तू उद्या जाणार नाहीस की काय म्हणतो मी पहाटे? अयो, कशी जाऊ? तापाने मला इथे उभे राहता येत नाही आणि पहाटे कडाक्याच्या थंडीत अंघोळ करून कशी जाऊ म्हणता मी? अप्पा मी नाही जाऊ देणार माझ्या उवाला. अयो गुंडप्पा, अयो कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही रे. पण तुम्ही बाळू जे सांगतात ते ऐकत का नाही? अयो तू बाळू लहान आहे, तो म्हणतो त्या वाटेवर जायचे नाही. अयो का जायचे नाही? अयो त्या वाटेवर काय आहे? अयो धन आहे आणि आपण जायचे नाही. अयो असे कसे? अयो तू लहान आहे रे गुंडप्पा, बसून खाशील, काम करावे लागणार नाही बघू तुला. अय्यो अप्पा बाळू म्हणतो कष्टाचे खावे म्हणून. अय्यो अय्यो हे गुंडप्पा, सर का बाळू 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 करू नको रे. हेनरी, तुम्ही काही ऐकाल असे दिसत नाही. मी आत जाऊन झोपते जरा. अय्यो झोप झोप, आराम कर आराम कर. अप्पा अय्यो गुंडप्पा, अय्यो 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 वेडा मुलगा. अय्यो गावात नुसती सामसूम आहे, कुणी बाहेर पडना का कुणी बोलना, गपचिप घरात बसायला लागल्या. हे असं कुठवर चालायचं? पांडुरंगाला ठाव. पण आता तर गावात बाहेरची माणसं बी यायची कमी झाल्या. ती कोण स्वतःचा जीव धोक्यात घालल? गोदे, अगं रडायला काय झालं? या काय जगत नाही आता. हे कोणी सांगितलं तुला? बायका असं म्हणतात का तूच पहिल्यांदा तकडे गेलीस. आता कधी ना कधी त्याच्या आत जे हाय ते बाहेर येणार आणि पहिलं तुला घेऊन जाणार. पांडुरंगा, हे काय आता? अन त्यासने कोणी सांगितलं? ते काय भेटावं नाही बघ. पण मला लय भ्या वाटत आहे. कोण म्हणलं? काय म्हणलं हे मला ठाव नाही गोदा मावशे. बरे असं चालू राहिलं तर जमिनीच्या आत जे हाय ते बाहेर येईल. आणि जीव जाणार हे पक्क आहे. खरं? हे कुणी सांगितलं तुला बाळू?
हा ना, आधीच तिची घाबरून मरायची वेळ आली हाय, त्यात अजून घाबरवत आहेस तिला. आता मी काय ग करू सुंदरा. मला बी काय समज ना ग गोदे, हे असं कधी झालं आहे का? वरवर ऐकल्या आहेत असल्या गोष्टी. राय गोदा मावशीला आवाज आला, तो काय खोटा आहे होय? बाळू, काही जण म्हणतात का तुला समजत आहे. सांग की र मला, मी काय करू. अरे आता बोल की. अयो तू काय बी सांगल, ह्याचं काय बी ऐकू नका. त्या पंचाला नाकाला सांगता का की जो जमिनीच्या आत झोपला आहे त्याला जागा करू नका म्हणून. अरे देवा, आता हे कसं होणार? म्हणजे मी काय आता जगत नाही बघ सुंदरा. मी जाऊन आलो. ह्या यायला अरे मी एकला चाललो नाही, गावातली समधी वाड्यावर चालली आहे. पंचाला भेट आहे. का म्हणून? गावात काय चाललं आहे ठाव आहे ना व. ह्याच्यासाठी वय होय, जाया पाहिजे. बर, पण तुम्ही मोरवून काय बोलायला जाऊ नका. ते बघतो मी काय करायचं ते. नाही तर समधी राहायची माग आणि बोलायचं तुम्ही. तुला काय म्हणायचं आहे? हवं आता गावातली समधी गप गुमानच जगत्यात नव त्या पंचामोर. आणि जे काही भ्या पसरलं हाय ते बी त्या अक्कान पंचामुळं. मग तुम्ही सांगा, बोलायचं काय उरतं? त्यांनीच खेळ सुरू केला हाय, त्यांनीच बघावं त्याचं काय करायचं ते. ते सांगाय तरी जावं लागल. वय पर गाव राहील बाजूला आणि तुम्हाला करत्याल मोर. आय म्या जाऊ का बस संग? अजिबात नाही. डोसक्याला तापलं का माझ्या? आय मी असं ऐकलं आहे की समद गाव त्या जागेवर जाणार आहे. अव तुम्ही हे मला सांगितलं नाही. अरे मला तरी कुठं ठाव आहे? नाही, असं असेल तर बाळूला बी संग घेऊन जावा. तो खरं तरी सांगल मला काय होतंय ते. हे असं आहे तुझं, आणि तिथं तो का गप राहणार आहे का? बाळू, तंटा होईल असं काय बी बोलू नग. नाही बोलत. हा, आता जास्त विचार करू नका आणि जाताना कंदील घेऊन जावा. होय. चल. गावात समजेसने आवाज न दिलं एवढं चाले, इथं यायला बी भेटतात काय? अरे ये मयप्पा. अरे बाळू, तू बी आला? होय, तुला न्यायला आलो आहे. कुठं? त्या जागावर तिथं समधी जायला भीत्यात बघ, तिथं. बाळ्या, तात्या, तू याच्या नादाला नका लागू. अयो राम राम. महादेवा, महालिंगराया. अयो केवढी ती थंडी. अयो तुम्हाला झोपा येत नाही का म्हणतो मी.
थंडीचं गोधडी घेऊन झोपायचं तर इथं आल्या ती. ते राहू द्या. काय आहे ते बोला सगळे. अरे बोला की रे, गप्प का बसलात म्हणतो मी. बा तूच बोल. समधी बोलायला भीत्यात. तू यांच्यासारखा नाहीस. अय्यो हे मैपा, अरे काय समजायचं म्हणतो मी. पंच, गावातली समधी घाबरायला लागली आणि आता तर 30 मावला का कोणी बाहेर बी पडना. अयो मग मी काय करायचं म्हणतो. आता काय झालंय कुणाच समजना त्या जागेवर काय आहे. अयो मला पण समजत नाही रे, पण करायचं काय म्हणतो मी मयप्पा. बर, रोज दिस उजाडायच्या आत अक्का त्या जागेवर जाताना बघतात लोक. अक्का त्या जागेकडे जाताना बघतात लोक. हो का, बरं मग आम्ही काय समजायचं. अयो काही नाही समजायचं, काही नाही समजायचं. अयो, आता देवीच्या दर्शनाला पहाटे मी तिकडे जाते. मग काय ते तुम्हा गावकऱ्यांना विचारून जाऊ का? अय्यो हे काय रे तुम्ही लोक, ह्यासाठी इथं आला का तुम्ही? बा मी आज बोलतो. त्या बगर काय बी समजायचं नाही. तू का बस बाळ्या. माझा मित्र आहे तो. बोलू द्या त्याला. बोल बाळ. अक्का देवीच्या देवळात गेल्याच नाही. अय्यो वैजंता, बाळू काय बोलतो आहे म्हणतो मी. हे खरे आहे का हुआ? अय्यो असे कसे होईल. अय्यो तिला घरी येण्याची घाई असते म्हणून येते ती. अय्यो हा, पण सांगते ते का खोटं आहे का? तुम्ही जे सांगताय ते खरं आहे असं समजू. पण तुम्ही काहीतरी उपाय करा पंच. अहो, असंच होत राहिलं तर भीतीने मरतील लोक. अय्यो मी असं ऐकलं आहे मयप्पा की त्या जमिनीतून येतो की रे आवाज. होय, आमासनी त्यात काय पडायचं नाही. बरं तुम्ही काहीतरी करा पंच. अय्यो मला तर वाटतं त्या देव पान केलं असणार बघ सगळं. अय्यो तो असा आवाज एक दिवस बंद करतो ना की कोणी काळजी करायची नाही गावात. अय्यो खरं सांगताय पंच? अय्यो खोटं बोलतो की काय रे पोपटा. झालं तर मग ए निघा रे, विषय संपला आता. न काय मला फक्त 2 दिवस द्या. त्याच्यावर असा जालीम उपाय करतो. गावाचे भले होत असेल तर माझे काही झाले तरी हरकत नाही.
नाही नाही पण तसं नाही. तुमसनी काय झालं तर आम्ही कोणाकडे पाहायचं? हरसिद्धनाथांचा भंडारा फेका त्या जागेवर. काय बी व्हायचं नाही. अय्यो मला तर वाटतं त्या देव पान केलं असणार बघ सगळं. मला फक्त 2 दिवस द्या, त्याच्यावर असा जालीम उपाय करतो. गावाचे भले होत असेल तर माझे काही झाले तरी हरकत नाही. नाही नाही पण तसं नाही. तुमसनी काय झालं तर आम्ही कोणाकडे पाहायचं? हरसिद्धनाथांचा भंडारा फेका त्या जागेवर. काय बी व्हायचं नाही. अय्यो भंडारा. नाहीतर ह्यात कुणाचा जीव जायचा. आला भाई, किती उशीर. बोलणं संपच ना लोकायचं. एवढं काय झालं बोलणं? गावातली लोक घाबरली आहेत. हे पण बसलं आहे लोकांनी, म्हणून समजा आली होती. पण त्याला पंच काय करणार? तेच धाडतात नवा अक्काला त्या जागेवर. हे बी बोलून झालं. मग त्यावर काय बोललं? काय नाही, आर रावी दुसरं काय. स्वतःच म्हणणं खरं करायचं. आणि लोक बी भीती आहे त्या पंचाशी बोलायला. म्हणून यो बोलाय गेला. तिथं बी गप राहतो का यो? काय रे बाळू, मी एवढंच सांगितलं. जमिनीच्या आत जे झोपलं आहे त्याला तुम्ही जागवत आहे, आणि ते बाहेर पडलं कोणाचा जीव घेणार नाही. हे कशावरून? मी तुला सांगितलं होतं ना वा का काय बोलू नका म्हणून. पर आय मी काय खोटं बोललो का? पर आपल्याला ह्यात नाहीच पडायचं बाळू. तिथंच मारणार होतो ना याला. उद्या काय बरं वाईट झालं तर लोक तुला येऊन विचारणार का तुला कसं ठाव. ही अक्कल आहे का पण? याला न्यायलाच पाहिजे नव्हतं. हा, याची माय आहे ना याला पाठीची गाल आहे. ही तरी ऐकती का? पर जे खरं आहे ते बोलाय ना ग भाई. बर, मला सांग, तुला कसं समज ठाव आहे? मला ठाव आहे, पर कसं ते कळत नाही. बघितलं का कसा बोलतो ते? कोण शिकवतो त्याला हे समज? कोण हाय कोणाचा गुरु? गुरुची भेट अजून घ्यायची आहे. बाळू, अरे ही साधी गोष्ट आहे का? त्या अक्का जाती रोज चला तिथं. त्यांचं काय व्हायचं ते होऊ दे. आणि जमिनीच्या आत आहे ते बाहेर यायला लागलं तर ते ग बसल का? एक एक घर गिळायला घेतलं तर कवड्यात पडल.
वाटतं त्या देव पान केलं असणार बघ सगळं, त्याच्यावर असा जालीम उपाय करतो. गावाचे भले होत असेल तर माझे काही झाले तरी हरकत नाही. जमिनीच्या आत जे झोपलं आहे त्याला तुम्ही जागवत आहे आणि ते बाहेर पडलं कुणाचा जीव घेणार नाही हे कशावरून? कवाधर ना असं बसलायसा? होय, डोक्यात नाही नाही ती विचार येतात. का काय झालं? सुंदरा, पंच अक्काला मोर करतो या, त्यात काय भलं बुरं झालं तर? आता आपण तरी काय करणार हो? पंचाला आज ओळखत नाही म्या. अक्काचं बळी जायचं नाही तर यात. हवा उगा काहीतरी बोलू नका, भिंतीला बी कान असत्यात. पाठच्याला बघू काय होतंय ते. कशा पायी? मी आता म्हणते परसदारात चूल पेटवते. अरे बघू तरी काय होतंय उद्याच्याला. ते राहू द्या, तुम्ही आता इथं थांबू नका, चला आतमध्ये. समजा गाव घाबरून घरात बसला हाय आणि आपण कशा पायी बाहेर थांबायचं? हवं चला म्हणते नव. बर, अयो, हो गो. अयो, हो गो. हो गो, हो गो, हो गो, हो गो. हो गो. हो गो. अय्यो, खरंच जायला पाहिजे का म्हणते मी. अय्यो वैजंता, अय्यो तुझ्यासाठी, आपल्या गुंडूसाठी, आपल्या घरासाठी मी किती काय काय केले. अय्यो माझ्यासाठी एवढे करणार नाही. अय्यो, पण मला खूप भीती वाटते आहे. अय्यो वैजंता, मी आलो असतो तुझ्या सोबत, पण त्या जमिनीतून जो आवाज येतो, अय्यो मी आल्यावर आवाजच आला नाही तर. अय्यो मी काय म्हणते, गावात कुजबूज आहे, मी पहाटे वाड्याच्या बाहेर पडते म्हणून. अय्यो हो का? अय्यो लोकांचा कशाला विचार करायचा म्हणतो मी. हेनरी, अय्यो मला दिसत नाही, पण प्रत्येक जण आपापल्या घरातून मलाच डोकावून पाहतो आहे असेच वाटते बघा. अय्यो वैजंता, तू खूप विचार करतेस. एवढा विचार करू नको, आपला विचार कर. हे तुझा माझा गुंडूचा आपला विचार कर, लोकांचा नाही. अय्यो बर, जाते मी. अय्यो हो ग. अय्यो काय विचारशील? काय विचारू? अय्यो 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 बोलणे झाले की वैजंता? अय्यो, होय होय होय. अय्यो काल जमिनीवर गेल्यावर तुला काय आवाज आला? अय्यो मी धन बोलतो. काय बोलतो? अय्यो मी धन बोलतो. आता जमिनीवर गेल्यावर पुन्हा हाक येईल. मग तू तुला विचारायचं, अय्यो तुला काय पाहिजे? अय्यो, असे कसे विचारू पण मी? अय्यो का? हो, काही उत्तर आले आणि काहीही मागितले तर? अय्यो असे काहीही उत्तर काय येईल म्हणतो मी. अय्यो तू वाईट विचार करू नको बघ, अय्यो चांगला विचार कर. कदाचित असे काहीतरी मागे येईल जे देणे आपल्याला सहज सोपे असेल. अय्यो आणि माझा जीव मागितला तर? अय्यो 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 जीव कसं मागणार? अय्यो 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 जीव नाही मागणार. अय्यो काही विचार करू नको, चांगला विचार कर आणि लवकर जा, नाही तर सूर्योदय होईल. अय्यो अय्यो आई अय्यो होग होगो 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 न तुझो होगो होगो जो. आलास नव? झोपायचं की आज? अजून ये हाय दिस उजडायला. तो पंच लय नाकवर करून बोलतो आता, म्हणून बघायचं आहे मला. आय मला गरम पाणी दे. हाय, आता तू कशाला उठला एवढ्या लवकर? अगं जाग आली मला. ठेवलं आहे तुझं गरम पाणी.
बघितलंस का आका जाताना दिसते या काय बी बोलायला जाऊ नकस बाळू. आय आलो सुम्या. बाळू आठीनं थोपटाय पाहिजे. गरज होती का जायची? बाळा, ए बाळा, अरे इकडे बघितलं का? अक्काच्या माग गेलाय. पांडुरंगा, अक्का, तू आलीस इथं? होय होय, ध्यानात आलं नाही का? आले की ध्यानात. अक्का, मला बाहेर काढ. तू धन आहेस, तू बाहेर काढ म्हणतोयस, पण एक विचारू का? विचारत काय बसलीस? सोन्याने भरलेले 7 रांजण तू आम्हाला देणार, पण तुला काय पाहिजे? अक्का, म्या तुला धन देतो, मला तुझा मुलगा दे. काय? माझं गुंडू, माझं गुंडू, माझं गुंडू मी नाही देणार. माझं गुंडू, माझं गुंडू, माझं गुंडू. अक्का 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 अयो 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 वैजंता, काय झाले? अरे बोल की, बोलल्याशिवाय कसं कळणार मग तुम्ही? तरी मी सांगत होते मी जाणार नाही म्हणून. आग्रह केला आणि मला पाठवलं. हो, आपल्याला काय कमी? एवढा अभ्यास कशाला पाहिजे म्हणते मी. अयो, पण काय उत्तर आले ते तर सांग म्हणतो. अयो, मी विचारले तू धन आहेस, तर काय उत्तर आले माहित? अयो काय? मी नुसते धन नाही, तर 7 पिढ्या बसून खातील एवढे सोन्या नाण्याने भरलेले 7 रांजण आहेत. मी विचारले तुला काय हवे, तर काय उत्तर आले माहित? काय उत्तर आले, बोल की. माझा मुलगा, माझा गुंडू मागितला त्यांनी. माझा गुंडू. अयो गुंडू, अयो अयो गुंडू. मी माझा गुंडू नाही देणार, मी माझा गुंडू नाही देणार. अयो वैजंता, अयो अयो तू बस. अयो तू शांत हो. अयो असा कसा देणार आपण गुंडू? अयो शांत हो, शांत हो. अयो वैजंता, तू एक काम कर, उद्या तू जाऊ नकोस बघा. अयो, तू जाण्याची गरज नाही, उद्या मी जातो. तुम्ही खरे बोलताय? अरे खोटे का बोलू म्हणतो मी वैजंता. माझा गुंडू कुठे आहे? माझा गुंडाप्पा कुठे आहे म्हणते मी. अयो आत झोपला आहे. त्याला काही झाले तर नाही ना?
अय्यो नाही नाही, शांत झोपला आहे, शांत. मी बघून येते त्या अय्य जा जा. बघून येते. हे 7 पिढ्या बसून खाणार. अयुधन अयुधन. अगं गोदे, हळू हळू. आवाज ऐकला म्हणून आलो म्या. मला वाटलंच तू ऐकला म्हणजे गावातल्या दुसऱ्यांनी बी ऐकलाच असेल की. पर कोणी मी बाहेर यायचं नाही बघ. समधी गप गुमान बसत्याल घरात. अगं पर मी अक्काचा आवाज ऐकला, बाळूचा बी आवाज ऐकला आणि दादाचा बी. अगं काय सांगू, आज 3रा दिवस हाय. ती अक्का पुण्यांदा आली होती आज. आली आणि काय बघितलं का काय, घाबरली आणि वरडच पळत सुटली की. पर बाळू कशा पाय हाका मारित होता. तो गेला तिच्या मागे धावत वाड्याच्या अंगाला. हा आणि दादा त्यासनी नाही आवडलं बाळू गेल्याचं. मला तर समजना, म्हणून म्हणलं बघून यावं म्हणून आलो बघ. हे हायत आतमध्ये. ह्यासनी म्हणलं बाळूला घेऊन या म्हणून, नाही म्हणतात. अगं पर अक्का वरडत गेली म्हणजे तिला घेपान बसल असंच काहीतरी दिसलं असणार. जीव जायचा ना अशानं. बाळू बी असंच काहीतरी म्हणतो. बघू येईल किती हो. आला की चांगला खडसावून विचारते त्याला. पर काय बी म्हण, बाळू हाय लहान पोर, पर यागळाच हाय बघते. पांडुरंगाला ठाव असा का आहे ते. अय्यो वैजंता, अय्यो मी गावात जाऊन येतो बघा. अप्पा मी पण येऊ का तुमच्या सोबत? अय्यो गुंडप्पा, तुला शाळा अभ्यास काही नाही का म्हणतो मी. अव्वा म्हणते कोणाचं भलं होतं का ते शाळेत जाऊन? अय्यो अय्यो महादेवा महालिंगराया, असं बोलली तुझी अव्वा. अव्वा पण अहो आहे कुठं तुम्ही? अय्यो वाड्याच्या छतावर बसलो आहे निवांत. अय्यो माणूस समोर उभा तरी विचारतात लोक कुठे म्हणून. अय्य अहो पण महत्वाचं बोलायचं आहे. अय्यो आधी चावडीवर जाऊ, तिथे पोहोचल्यावर मग बोल. नका नका इथंच बोलू. अय्यो इथं गेल्यावर कुठं बोलता येणार नाही. अय्यो बोल मग. अहो पण गावातले लोक कुजबुज करायला लागले. कुजबुज कसली कुजबुज. हा तुमचं काहीतरी झेंगाट आहे म्हणतात बुवा. अय्यो झेंगाट. अय्यो कसला शब्द झेंगाट. शिशी. अय्यो अय्यो कसले माझे झेंगाट. अहो पंच आपण त्या दिवशी बैलगाडी घेऊन गेलो होतो ना तुमच्या त्या गुरुजीकडं. अय्यो बरं मग. अहो अक्का दिस उजेडायच्या आत कसली तरी पूजा करते. अय्यो पुढे बोल की रे त्या. हा म्हणजे लोकांनी समजलं हाय गावात काहीतरी बाधा हाय. हा म्हणजे भूता खेताचं काहीतरी हाय. आणि तुम्हासनी समज ठाव हाय. अय्यो मला काय समजतो ठाव. अय्यो मला काही ठाऊक नाही. अय्यो मला आत्ताच कळलं. अय्यो काय खोटं बोलता पंच. अय्यो तुझी शपथ घेऊन सांगतो की रे पोपटा. अहो सुटली म्हणा मरायचो म्या. तू अप्पांची खोटी शपथ घेतोस तेव्हा? अय्यो अहो छोटे मालक यांच्याकडून शिकलो आहे समज. अय्यो उपमाय वाटतात. अय्यो देव उपमा. नाही मग जायचं गावात. हा हा चला चला. आपण तुम्ही मायापासून खरंच काही लपवत नाही ना. हा? अय्यो तात्या, अरे तू माझा विश्वासातला माणूस की रे पोपटा. हा तेच तर म्हणलं मी. असं कसं होईल.
तात्या कधी आला असो? हा अक्का आत्ताच आलो मी. गावातल्या लोकांना पण आवाज ऐकू येतात का रे? कसला आवाज? जमिनीतून जो आवाज येतोय तो आतल्या आत दाबून टाकायला पाहिजे, नाहीतर त्याला बाहेर काढून बांधून ठेवायला पाहिजे. जमिनीतून जो आवाज येतोय तो आतल्या आत दाबून टाकायला पाहिजे, नाहीतर त्याला बाहेर काढून बांधून ठेवायला पाहिजे. तात्या कधी आला असं? हो आत्ताच आलं. हे मला सांग, गावातल्या लोकांना पण आवाज ऐकू येतात का रे? कसला आवाज? अय्यो अय्यो वैजंता, आपल्याला कुठे काही ठाऊक का? अय्यो आपल्याला काही ठाऊक नाही. अय्यो 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 तात्या, चला जायचं गावात. अहो ते आवाज काढू आवाज. चला गावात. नाही तो काढतो आवाज. अय्यो गावात. हे देवीच्या पाया पडूयात. आज कशी काय देवी यायची आठवण झाली? अय्यो हे पोपटा, आजच नाही रे, रोज येते देवीची आठवण. काहीतरी काम असणार, पण आज ओळखतो का काय तुम्हाला मी? ए पोपटा, अरे तूच काय, मला कोणीच ओळखू शकत नाही रे. आतून मी काय आहे हे फक्त मलाच ठाऊक. लक्षात असू दे. अहो आकाशने ठाव पण नाही इतकं ओळखतो मी तुम्हाला. अय्य आलो पाया पडून. मी अभि येतो की. अयो खाजगी बोलायचं आहे देवीशी. हा असं बी असतं व्हय तुमचं? हो असंच असतं. हा. जा मग. थांबतो मी. अय्यो देवी आई, माझ्या भोळ्या बायकोला आवाज येतो जमिनीतून. मी तिला विचारायला सांगितले, विचार कोण म्हणून. अय्यो जमिनीतून आवाज आला. मी धन बोलतोय. धन. अय्यो मी तिला परत विचारायला सांगितले. अय्यो तुला बाहेर काढतो, तुला काय पाहिजे म्हणून. परत आवाज आला जमिनीतून. माझा मुलगा, माझा गुंड मागितला त्यांनी. अय्यो मला जेठा मुलगा पाहिजे. अय्यो देवी आई, अय्यो मला एकच मुलगा. अय्यो गोंडप्पा, काय करायचं देवी आई. अय्यो सोन्या नाण्याने भरलेले 7 रांजण देवी आई. 7 पिढ्या बसून खातील. अय्यो अय्यो. पण देवी आई गोंडप्पाचे काय करू. गोंडप्पाच. इकडे कस काय बाळू? तुझं लगीन आहे ना व? पंक्तीचं जेवायला आहे. अरे काय बाळू, तू बी असंच बोलणार काय आता? पंचासने देवळात जाताना बघितलं. अरे ते देवी आईशी खासगी बोलताय जरा. आणि तू काय बाहेर राखण करतोय काय? हे
लई दिस झाले काही पेटलंच नाही. आता पेटायला पाहिजे, नाहीतरी पेटवलं पाहिजे. तात्या हं? काय विचार करतोयस? काही नाही. अरे बाळू, पंचांचं डोसकं जरा तिरप चाललं आहे. हा, आणि असं जेव्हा होतं ना तेव्हा पंच काय करतात याचा आपण विचार बी नाही करू शकत. म्हणजे पण शान खाणार तर. अरे मी असलं काय म्हणलं नाही हा. तात्या हं? तुला मी सांगतो. हा. हे बघ तुझं मालक आलं. या पंच या. बाळू इथे काय करतोस? पंच एक सांगू का? अयो सांग की रे. तुमच्या डोक्यात जे काय चाललं आहे ते करू नका. नाहीतर नंतर चाला रडून काय बी उपयोग नाही. अयो तू काय बोलतोस समजत नाही बघ. झोपलेल्या माणसाला जाग करता येत. झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाचं काय करावं? अयो सोंग. आयो मी बाहेर जाऊन येतो. कुठे चाललास? पंचाच्या वाड्यावर कशा पायी? गुंडपाला भेटून येतो. दुसरं काय काम नाही ना व? हाय वरतून हाय म्हणशील. सब गुमान घरला बस. गडोस केला ताप नका करू. बाळू, त्या गुंड पकड कशाला चालला आहेस? गुंडपाला आपल्या घरला घेऊन यायचा आहे. बघितलं ना व? एक काम सरळ करल तर शपथ. आता काय गरज आहे त्याला घरला आणायची? तो मंगळू आपल्या दारात येतो ते चालतं या. आणि हे नाही चालत. अया, जास्त बोलशील ना तर काठी बघितली ना व? हवा. हा? काय करता हे? बाळू, मला सांग, तुला त्या अक्काच्या पोराला कशा पाय आणायचं आहे घरला? आय तो माझा मैत्र आहे. आम्ही खेळू बोलू. अव जाऊ द्या की, घरातच खेळणार आहेत नव, नाही कशाला म्हणायचं? हे आपल्याला सांगायचं कारण झालं. खरं कारण काहीतरी वेगळंच असणार आहे. बाळू, काय म्हणतात हे? आता तुम्हीच मला सांगतायसा. जिथनं जमिनीतनं आवाज येतो या तिकडे जाऊ न ग. म्या नाही जात. आता गुंडपाला खेळायला आपल्या घरला घेऊन यायचा आहे. तरी बी तुम्ही नाही म्हणतायसा. मग मी काय करू? मला काम द्या काहीतरी. जाऊ द्या, घरात बसून कंटाळा आहे. त्याच्या आई बापानं वय म्हणायला हवं. नाही तर तिथं जाऊन त्याच ती भ्या धावशील, नाही तर सांगशील काहीतरी. म्या जे करल ते भल्यासाठीच करल. बरं बरं, जा आता, लय बोलत बसू नका. अक्काचं आणि पंचाचं काय चाललंय हे बघतोय आपण. कोण गुरु सापडलाय त्यासनी कोणाच ठाव. अरे त्यात आपण कशाला पडायचं? पण आपलं पोर लहान हाय, त्याला काय त्याचं? बाळ्या आणि लहान, त्याच्याकडे बघून तर वाटत नाही. एकच सांगतो, त्या गुंडप्पाला घरला आणतोय खरं,
पर त्याला आपल्याकडे काही व्हायला ना वा, तुम्ही काय सांगा ना पण काय लपून छपून काम चाललं आहे. अयो सांगेन, योग्य वेळ आली की सांगेन. सांगा नाही तर मी आता चाललो माझ्या काकाकडं. अयो जा की मग तुझ्या काकाकडे. नंतर बोलायचं नाही की तुला बरोबर घेतलं नाही म्हणून. अहो पर भानगड काय आहे. अय्यो आताच तुला सांगितलं तर सगळ्या गावभर करशील. कळलं? जरा धीर धर की रे पोपटा, धीर धर. येऊ का आजी? अय्य बाळू, अय्यो ये की रे, ये की रे, ये. पंच याला समजलं का काय तुमचं? अय्यो गप्प बस की रे पोपटा. पंच गुंडप्पा कुठं आहे? अय्यो चरत असेल. अय्यो म्हणजे गिळत असेल. अय्यो म्हणजे खात असेल. नाही तर झोपला असेल. अय्यो त्याला बोलवता का? अय्यो बोलवायचं गुंडूला. अय्यो बोलवतो. गुंडू 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 गुंडू. अय्यो पंच तुमचा तुमच्या पोरावर जीव आहे ना? मग आता हे काही विचारणं झालं का बाळू? तात्या दिसत तसं नसतं. बाळू तू इथे? होय तुला घेऊन जायला आलो आहे. अय्यो कुठे घेऊन चाललास माझ्या गुंडूला? आमच्या घरात आज रातभर जागणार आहेत. आम्ही गप्पा मारू, खेळू, जेवू. म्हणून म्हणलं गुंडपाला घेऊन जावं. अय्यो पण एवढं रात्रभर कसं काय पाठवणार रे बाळू? त्याला सवय नाही बघ रात्रभर बाहेर राहायची. ओवा मला बाळूच्या घरी जायचे आहे. अय्यो पण रात्रभर एकटा राहशील का म्हणते मी. हं. अहो म्या संघ असताना एकला कसा राहील त्यो? ओवा बर पण कुठे एकटा जाऊ नकोस काय. अय्यो वैजंता काहीही झाले तरी मी पाहणार नाही बघ. तुझ्या जबाबदारीवर पाठव गुंडप्पा. अय्यो अक्का मस्त मी या पहाटेला हाका मारत होतो. अक्का अक्का अय्यो होय काय माझ्या ध्यानात आले नाही बघते. तुम्ही घाबरला होता? तुम्हाला काय ऐकू आलं का? नाही आता उद्यापासून मी तिकडे जाणार नाही बघ. आणि दुसऱ्या कुणी पण तिकडे जाऊ नये. आणि पंच गेलं तर? अय्यो ते का जातील? अय्यो तू गुंडप्पाला घेऊन जायला आला असणार रे. अय्यो घेऊन जा की मग. होय गुंडप्पा माझा मैत्र आहे. अय्यो मैतर. बाळू पर तू त्याला आजच का घेऊन चालला आहेस?
तात्या येळ आली की समजलच. अव्वा अप्पा मी जातो. अयो जातो नाही येतो म्हणावं. मुन्नप्पा चल. इंद्री बाळू म्हणाला तसं तुम्ही त्या वाटेकडे जाणार तर नाही ना? अय्यो वैजंता, जाऊन तू आराम कर, पड जरा वेळ, बरं वाटेल. हो ग, हो ग. आय बघ मी कुणाला घेऊन आलो हाय. अगो बया गुंडप्पा, ये ये ये. काय देऊ तुला खायला? मी रात्रभर तुमच्याकडे राहणार आहे. मी सांगीन तुम्हाला मला भूक लागली की. असं होय. बर बर. हे काय आहे बाळू? रातभर ह्यो इथं राहणार हाय? होय. तुम्हाला आवडेल ना बाळूची आई? व्हय, मला चालल. पर तुझ्या आयनबाला चालल का? बाळूनी त्यांना सांगितले आहे. हे काय हाय बाळू? घरात सांगायची काय रीत भात हाय का नाही? तुम्हाला आवडलं नसेल तर मी आत्ताच जातो. हरप, तसं नव गुंडप्पा. हरप, गावात काय चाललं हाय तुला ठाव आहेच की. त्यात तू आमच्याकडे राहणार. काळजी वाटते. आणि ह्यानी घरात विचारायला नग होतं का? हो तेही खरेच आहे. बाळू आता तरी सांग की. आय मी इथं गुंडप्पाला आणलं हाय. आम्ही खेळू बोलू. पर आजच का? म्हणजे आज रातच्याला असं काय हाय? अगं आय गुंडप्पा माझा मैत्र आहे. त्याला काय होऊ नये म्हणून आणलं आहे. तू असं काहीतरी बोलतो आणि मग बारा आगवतो. भीमादा तू ग बस. तू नका काळजी करू. तूही ये की भीमा आमच्या सोबत. आवाज आला मला. यो कसं काय घेत? अव तेच रामायण चाललं हाय. बा मी आणलं आहे गुंडप्पाला. बाळ्या काय बी उद्योग करू नका. ती सुजारला की घरला पोचता करून ये. होय. तुम्ही सतत रागावलेले का दिसता? बा गुंडप्पाला बी ठाव आहे. हा. बर, तुम्ही खेळा आता. होय चल चल. बाळू गुंडप्पाला उगाच घरला आणायचं नाही. काहीतरी गुपित असणार. आणि पुढे काय झालं? मला असं स्वप्न पडलं होतं की मी एका रथात बसलो आहे. त्या रथाला 7 घोडे आहेत आणि रथ ढगामधून चालला आहे म्हणून. तू इथं आला नसता तर ढगातच गेला असतास. म्हणजे म्हणजे पणजे कुत्र्याचे कान उंटाची मान
मी जाऊ का झोपायला? ह्याला पाठवायला पाहिजे होतं ढगात. तू गोधडीत जाईल पण ढगात नाही जायचा. खरंच मला झोप आली आहे. तुमचं काय? मलाही झोप आली आहे रे बाळू. गुंडप्पा त्याला झोपायचं असेल तर झोपू दे. तू नको झोपूस. आया आणि बा तुमच्यामुळे झोपले नाहीत. बाळू तू मला खरं सांग, आज मला तू घरी का घेऊन आलास? तू घरला राहिला असतास तर तुझं काय खरं नव्हतं बघ. म्हणजे तुझा आई बाप लागल्यात, जमिनीत जे धन आहे का नाही त्याच्या माग. मग त्याचे काय? अरे ते धन फुकाफुकी येत नसतं या, जीव मागतय ते. पण माझा जीव माझे आऊ आणि अप्पा का देतील? गुंडप्पा धन ही अशी गोष्ट आहे ती माणसं नाती गोती नाही बघत. पण मला इथे काही होणार नाही ना? अरे म्या इथं असताना तुला काय होऊ देईन म्या?